भावे गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करुनिया चित्त, तुझ भाव आहे देव, तरी हा सुलभ उपाय। बस अनेकाचे कामी गुण दोष मना न आणि, तुझ भाव आहे देव, तरी हा सुलभ उपाय। मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, तुझ भाव आहे देव, तरी हा सुलभ उपाय। विचिते वचन जेने राहे समाधान, तुझ भाव आहे देव, तरी हा सुलभ उपाय। तुका मने फार थोडा तरी परोपकार, तुझ भाव आहे देव, तरी हा सुलभ उपाय। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। तुझे चरण संततिया, तुझे चरण संततिया, तुझे चरण संततिया। कंठनु बदने कसे जावितारे, बदने कसे जावितारे, कंठनु बदने कसे जावितारे, बदने कसे जावितारे। बाबा दूंगा, बाबा से गुरे जाल दूंगा, बाबा से गुरु वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शुक्लां ब्रह्मा विचारसार परमां मध्यं जगद्व्यापिनी, विना पुस्तकधारिणी, भयदां जाड्यंधकारपहं, हस्ते स्फटिकमालिका विदधि पद्मासने संस्थितं। वंदे परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदा, कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि। मनोजव मारुततुल्यवेगं, जितेन्द्रिय बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजवान्नरयूथं मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं, परं धाम कैवल्यमेकं तुल्यं, प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेव, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं, पदं भोजतेजस्कृतिप्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मनी निवृत्तिदासु अवधारी जोजी। आत्मरूप गणेशाचे करिता स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे हे नमस्कार। मस्तक हे पायावरी,
या वारकरी संतांच्या विठ्ठला भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ भाव आहे देव तरी सुलभ उपाय। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी होत असलेली कीर्तन सेवा आणि या सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांच्या 6 चरणाचा आणि वैयक्तिक साधना सांगणारा आहे। परमार्थ म्हणजे काय करावं नेमकं, कारण अनेकांचे अनेक मते आहेत, परंतु सर्व मतांचं सार तत्व काढून जेव्हा सर्वसामान्य गृहस्थी जीवनामध्ये जीवन जगत असलेल्या मनुष्याला यथार्थ जीवनाचं मार्गदर्शन करणारा आणि स्वाध्याय करून जीवनाचा आनंद कुठल्या पद्धतीने प्राप्त करून घ्यावा हा भाव यथार्थ प्रगट करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला 3रा दिवस आहे। अखंड हरिनाम सप्ताह विठ्ठल रुक्मिणी व वीर जागृत हनुमान मंदिर आपल्या मंदिराचं नामकरणही झाले आणि त्यामुळे मग अशा भगवान पंढरीश पांडुरंगाच्या रुक्मिणीच्या हनुमंतरायांच्या या पवित्र दरबारामध्ये आणि हे सर्व त्या दिवशीच महाराजांनी सांगितलं की प्रतिपंढरपूर घालायचं मंचणीवर, कारण नेहमी सारखं आणि इथं भगवतीय साधना चालू असते, कारण तुम्ही सगळे श्रोते असता, तुमच्या अंतःकरणातला भाव अशा पद्धतीनं त्याला स्थूल आणि कार्यरूप प्राप्त होतं आणि म्हणून या तुमच्या परमार्थिक उत्कट अशा भावनेतून होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील ही 3ऱ्या दिवसाची सेवा, या 3ऱ्या दिवसाच्या सेवेकरिता निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा पुनश्च सर्वांच्या अत्यंत जवळचा आहे आणि सहज लक्षात यावा, कारण का गुंता करून सांगितलेला नाही, सहज अशा पद्धतीचा हा भाव आहे। आणि या ठिकाणी आपण सगळे भाविक मंडळ तुमचा आणि माझा परिचय काय आज आपण भेटतो सगळ्यांना, फक्त आज वेगळी भेट आहे, ती विचाराची भेट आहे, तुमच्या बुद्धीतील प्रकाशाला माझ्या बुद्धीच्या प्रकाशाची भेट करून द्यायची आहे। आपण देहाने जरी वेगळी असलो तर शेवटी परमात्म्याचे तत्व सगळेजण एक आहोत आणि म्हणून त्या एक तत्वाला आपण प्राप्त करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी माझ्या अंतःकरणातला भाव आणि आपल्या अंतःकरणातला भाव हा एक व्हावा आणि म्हणून तुम्ही थोडंसं पुढे चालायचं, मी पण थोडंसं पुढे चालायचं, म्हणजे एकमेकाची भेट होत असते। आणि जे मेधावी आणि प्रज्ञावान लोक असतात ना ते वाद करतात, वाद शब्दाचा भांडण अर्थ नव्हे। वादे वादे जायते तत्वबोध हा तत्व प्राप्त करून घेतात आणि दोघेही समाधान होत असतात आणि खरे साधक त्यालाच म्हणतात। खरी साधनेवर अत्यंत प्रेम असणारी मंडळी हे
त्यांच्या जीवनामध्ये अपयश नाही तर यश प्राप्त झालेलं होतं. आणि एक दृष्टांत आहे, आपण त्याचा विचार करायचा आहे. माकुरी भाऊ 5,000 झाला का मला स्पष्ट शब्द येत नाही, मला जरा कसा बसला म्हणजे स्पष्ट ऐकायला यावं असं काही. जगद्गुरु तुकोबा आहे हे गृहस्थी साधू आहे. जगामध्ये शास्त्र सांगतं हा म्हणजे थोडं स्पष्ट व्हावं, आवाज वाढवा आणि बेस कमी कारण माझा आवाज घोगरा गेला असं बस असू दे. आणि म्हणून तुकोबाराय सर्व साधू संत सांगतात की बाबा जगामध्ये मार्गदर्शन करणारे प्रज्ञावान किंवा त्याला आपल्याकडे ब्राह्मण, द्विज आणि विप्र असे 3 शब्द येतात. ब्राह्मण पूर्व पुण्य करून शुद्ध अशा पवित्र ब्राह्मण कुळामध्ये आपल्याला जन्म घेत आहे. दुसरा शब्द आहे त्याच अर्थाचा ब्रह्म विजानियात म्हणजे जे ब्रह्म जाणून घेतले ते ब्रह्म झाले. कारण ब्रह्म जाणून घेतलं की ब्रह्मेव भवती, ब्रह्म होतो तो असो त्याचा विषय करायचा आहे. द्विज म्हणजे एकदा नाही तर 2दा जन्म होतो. एकदा आईच्या पोटातून आणि दुसरा उपनयन संस्कार झाल्यानंतर गुरुच्या पोटातून जन्म. म्हणजे 2दा जन्म झाला. पण विप्र ज्याला म्हणतो त्याला विशेष प्रज्ञा असते, म्हणजे त्याच्याकडे विशेष असं इतर मानवापेक्षा जास्त भगवंताची कृपा झाली किंबहुना त्याच्या आत्म्याची कृपा झालेली असते आणि संपूर्ण त्याच्या जीवनातील सर्व वस्तूंचा भाव हा एकविध होतो. आणि म्हणून या लोकांनी काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. त्यापैकी शास्त्र सांगतं की जगामध्ये मार्गदर्शन करणारे साधू मंडळी हे 2 प्रकारची आहे. पहिला वर्ग आहे जो अशा जंगलामध्ये वनामध्ये अशा ठिकाणी राहतात त्याला लोक त्यागी संत म्हणतात. जे लोकांमध्ये राहत नाही, नागबाबा त्याचे वर्णन करतात. मार्ग जयाकडे भाव भक्तीची आपळे जगाची आमेळे नदिसारे, जगाची आमेळे नदिसारे, जगाची आमेळे नदिसारे, जगाची आमेळे नदिसारे. मार्ग जया असे अगदी लोकत्यागी संत ज्यांनी दिगंबर अवस्था धारण केलेली आहे. दिग म्हणजे दिशा, अंबर म्हणजे वस्त्र, दिशाच वस्त्र करून जगाशी काही घेणं नाही. आणि ज्यांनी आत्मरती प्राप्त करून आपल्या आत्मानंदामध्ये असे एकांतवासी असतात ते. पण त्यांचं जीवन, त्यांचं अस्तित्वच संपूर्ण विश्वातील प्राण्याच्या परम आनंदाचं कारण असतं. ते नुसते राहिले की त्यांच्यापासून मिळणारी जी ऊर्जा असते ती परम शांती प्राप्त करून देत असते सगळ्यांना. त्यांच्याकडून आलेला वारा सुद्धा आपल्याला शीतळ लागतो, कारण त्यांचं जीवन परिपूर्ण आनंदाला प्राप्त असतं. जसे एखाद्या सुगंधी झाडावरून वारा आला की आपल्याला त्याचा सुगंध लांब असलेल्या माणसाला सुद्धा प्राप्त होतो. तद्वत परम समाधानाला, परम आनंदाला प्राप्त झालेला जो साधक असतो, सिद्ध असतो, त्याच्याकडून आलेला वारा सुद्धा आपल्याला शीतल प्राप्त होतो, शीतल परम शांती प्राप्त होते. आणि म्हणून अशी माणसं त्यांचं अस्तित्व आहे. परंतु दुसऱ्या क्रमांकाचे, दुसऱ्या कोटीचे असे संत आहेत जे गृहस्थी तुमच्या आमच्यासारखी आहे आणि गृहस्थी जीवनामध्ये राहतात आणि यथार्थ जीवन जगत असताना प्रत्यक्ष अहो
ते केव्हा झोपतात, किती झोपतात त्यांच्याकडेच गणित आहे. अशी मेधावी प्रज्ञावान जे लोक असतात ते लोकांसाठी आपल्या सबंध आयुष्याचा पेच करतात. रात्रंदिवस का या जगाकडे पाहतात आणि असा पवित्र मानव देह प्राप्त होऊन सुद्धा जीव हा खऱ्या सुखापासून वंचित राहून असत्य खोट्या गोष्टीच्याच ठिकाणी आनंद आहे असा विपरीत धारणा निश्चय करून आपल्या जीवनाचा मनुष्य जीवनाचा वेळ खर्च करतो आणि सबंध आयुष्य त्या सुखाच्या शोधामध्ये जातं. शोध काही लागत नाही, आनंद काही प्राप्त होत नाही. आणि म्हणून त्या सर्व समाजाकडे पाहिल्यानंतर हे गृहस्थी साधू जे आहेत ना आणि ते त्यांचे हृदय कळवळतो. आणि म्हणून सर्व शास्त्रांचा जे अवघड ग्रंथ आहेत, विचार आहेत जे सर्वसामान्यांच्या बुद्धीला झेपत नाही, अशा सर्व ग्रंथांचा यथार्थ अभ्यास करून जो सर्वसामान्याला झेपेल या पद्धतीनं त्याचा विचार करून तुमच्या आमच्या शब्दामध्ये प्राकृत भाषेत आणला जातो आणि सहज बोलतात. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित सहज बोलून आपल्याला यथार्थ मार्गदर्शन करतात. जेव्हा आपल्याला ते समजत नाही सहज बोलणं सुद्धा, त्याहीपेक्षा आपल्या जर अधिकार कमी असेल, बौद्धिक क्षमता कमी असेल तर करोनी सायास शिकवते, सायास करून शिकवतात. परंतु ह्या आबाल समाजाचं दुःख त्यांना पाहवत नाही, म्हणून ते म्हणतात पुढत हे जन देखी डोळा येतो कळवळा हिताचा. अहो हिताचा कळवळा आहे त्यांच्या अंतकरणात, म्हणून त्यांना आपण आई समजतो. कारण संतांना माऊली म्हणलेला आहे, आई म्हटलेला आहे. आई काय करते, लेकराला पचल तेच देते. मोठं लेकरू असते त्याला म्हणते जा भाकर घे, भाजी घे ताटामध्ये आणि मस्त जेवण कर. पण ते लहान आहे तानं, त्याला म्हणते का जा. तसं बौद्धिक क्षमता कमी असलेला जो कोणी असेल, साधक सामान्य जीव असेल, त्याची विशेष संत काळजी घेत असतात. सर्वसामान्य बुद्धिमत्ता असलेला कोणी असेल तर ती लहान बाळासारखा, म्हणून त्याच्यावर राग होत नाहीत ते. आता एखादा क्रोधात आला असेल तर तो लहान बाळ आहे, कारण तो क्रोधाने ग्रस्त आहे. क्रोध नावाचा रोग झालेला आहे, काम नावाचा रोग झालेला आहे, लोभ नावाचा रोग झालाय. आणि म्हणून ही संत माऊली कधीच त्यांचा त्रास उबगत नाही आणि त्रास घेत नाही. म्हणून 108 वेळेस तुमको सुद्धा राग आला नाही. कशामुळं? अरे हा द्वेषाने पेटलाय, द्वेषानं हा माझं लेकरू द्वेषानं युक्त झालंय. हे संत हृदय आहे. 108 वेळेस सहन केल्यानंतर त्याचा द्वेष कुठं पळून गेला की त्याला पाय धरले. झालं का नाही रोगमुक्त? बघा बरं,
काही औषध केलं महाराज, धैर्य आहे, सहनशक्ती आहे. साधू संतांकडे फार मोठी प्रचंड सहनशक्ती असते आणि हेच त्यांचं परम शांतीचं लक्षण आहे. विठ्ठला आणि व्याख्या सुद्धा असंच सांगितल्यात गेल्यात संतांनी. जसं मुक्ताई म्हणते, जेव्हा ज्ञानोबा गावामध्ये माधुगिरी मागायला गेले आणि समकालीन असलेल्या समाजाच्या अज्ञानतेमुळे तुम्ही संन्यासाचे लेकरं आहे, तुम्हाला अधिकार नाही, आणि बुद्धीमध्ये अज्ञान कशा पद्धतीनं बसेल काय सांगता येत नाही. कारण 80% समाज हा बौद्धिक क्षमतेने कमकुवत ते संतांना ठाऊक आहे. आणि त्याच्यातले काही असे धूर्त लोक असतात, त्याच्या बुद्धीचा वगैरे फायदा घेतात आणि युनिटी करून अधर्माला होतात. आणि म्हणून संत देव अवतार कार्य त्यांचं हेच आहे, येणे आणि अज्ञानाची निवृत्ती करून समाज हा आनंदाला प्राप्त करणे. आणि याच्यासाठी त्यांचा अवतार. हो, ते कुठले? ते स्वर्गात गेले, ते वैकुंठात गेले. इथं येऊन ते त्या अंतःकरणाने जन्मजात दयावाने. कारण दया धर्म का पाप मूल अभिमान तुलसी दयान छोड़िए जब लग घट में प्राण. कारण दया हे धर्माचं मूळ रस्ते, कारण तिथून संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त होतो हे संतांना ठाऊक आहे. आणि जेव्हा अशा पद्धतीने भिक्षा मागायला गेले ज्ञानोबा, तेव्हा समाजाने त्यांच्या जोडीमध्ये सेम टाकलं, चिकट टाकलं. हे कथा उच्चार करून डोळ्याला पाणी येतं, आपल्याला हृदय कळवळ होतं. पण त्या लोकांना एवढं कृत्य करून त्यांच्या मनाला कधीच दुःख वाटलं नाही, उलट तिरस्कार केला. आणि तेव्हा ते बालवय असलेलं आणि त्या लोकांच्या रागाने जेव्हा ताटीला आपण म्हणजे त्या झोपडीमध्ये ज्ञानोबा बसले, तेव्हा त्यांच्यापेक्षा लहान असलेली अधिकारानं मोठी असलेली मुक्ताई म्हणते, तिचं नाव मुक्ता आहे, कारण ती कुठल्याच बंधनात नाही. अरे योगी पावन म्हणायचा, तुम्ही ज्ञान योगी आहात. अहो तुम्ही योगाचार्य आहात. आणि योगी ज्याचं मन आहे ते पावन झालेलं असतं. आणि मग मनात निर्माण होणारे जे भावना आहेत, काम क्रोध लोभ, हे तिथे कशाला होतील पावन ठिकाणी. आणि म्हणून तुम्ही योगी आहात आणि तुमचं मन पावन झालंय. कारण योगाचे भाग्य क्षमा आदी तमा इंद्रिय. योगी केव्हा होतो? इंद्रियाचं दमन केल्यानंतर, इंद्रियांवर विजय प्राप्त करून घेतल्यानंतर तो स्वचा योग होतो आणि तो स्वाधीन होतो, स्वतंत्र होतो, सामर्थ्यवान होतो आणि म्हणून धैर्यशील असतो. असे साधू संत एकमेकाला जागर करतात. आणि म्हणून आणि हे जे लोकसंग्रही साधू आहेत ते तुमच्या आमच्यासारखे गृहस्थी जीवनामध्ये राहतात आणि वर्तोळी दावेनं नामामध्ये वागून आजचे प्रचार करतात. वागून प्रचार आहे, कारण प्रचाराचं खरं माध्यम आचरण नाही, बोलणं हे शब्द नंतर आहे. कारण अनुभव आली या अंगा ते या जगात येतसे अगोदर अनुभव आवश्यक आहे. कारण अनुभव ज्याच्या गाठीला असेल त्या शब्दांमध्ये सुद्धा सामर्थ्य असते. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. प्रत्यक्ष परमात्म्याशी अभिन्न झालेला तो साधक पूर्ण धैर्याने शब्दाचा प्रयोग करतो आणि म्हणून त्या शब्दांना किंमत असते, वजन असतं आणि ते शब्द समोरच्या जीवनाचं अज्ञान घालवण्यामध्ये समर्थ असतात. विठ्ठला विठ्ठला साधू संतांनी अध्ययन केले, स्वाध्याय केलाय आणि मुक्त झाले. मुक्त होऊन जेव्हा मुक्त अवस्थेत राहिले तेव्हा जे मुक्त झाले नाहीत त्यांच्याकडे पाहून त्यांना दया आली, म्हणून त्यांनी पुन्हा देह धारण केला स्वतःहून. ते म्हणतात ना, आम्ही वय आम्ही वय
वैकुंठवासी आलो याचे कारणाचे आलो याचे कारणाचे आलो याचे कारणाचे आलो याचे कारणाचे बोले आम्ही वैकुंठवासी असे विश्वासाने सांगतात. आम्ही आंधळ्याने येतो कैलासवासी वैकुंठवासी माहित नाही कुठं जातो, पण ते विश्वासाने सांगतात आम्ही वैकुंठवासी. वैकुंठ काय आहे हा स्वतंत्र विषय कधी विचार करता येईल, परंतु ते कशासाठी आले? कारण साधू संतांनी करायचं काही शिल्लक नाही, सगळं मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे. तो तसं वागण्यासाठी आणि वागून दाखवून आनंदाला कसं प्राप्त होतं हे सांगण्यासाठी आलेले आहेत. काय सांगणार मग स्वतंत्र ज्ञान? सगळं तयार करून ठेवलं ना, वेदानं सगळं बोलून ठेवलं. 1,00,000 श्लोक आहेत, जन्मभर वाचणच होत नाही, द्यायचं तिकडेच गेलं. एवढं ज्ञानाचा साथ आहे. हो, 6 शास्त्र 18 पुराण, आणखीन काय घ्यावं? अरे जे लिहिलं ते बुद्धीत आणा आणि जीवन आनंदाला प्राप्त करून द्यायचंय. विठाला आणि म्हणून एवढं साहित्य निर्माण केलं, परंतु त्या साहित्याचा अर्थ नुसतं बोलून कळत नाही जोपर्यंत त्याचा प्रॅक्टिकल होत नाही. आता हा शब्द मी आधुनिक युगात वापरलाय, कारण याच्याशिवाय ते कळणार नाही. ते प्रॅक्टिकल जे थेरी आहे ना, ते प्रॅक्टिकल करण्यासाठी ईश्वरानं हे लॅबोरेटरी दिली, एक छोटीशी लॅब आहे मानव शरीर. याच्यामध्ये सर्व अभंगाचा प्रयोग करता येतो, सर्व शास्त्र वचनांचा अनुभव घेण्यासाठी इथं प्रयोग करायचा आहे. आणि म्हणून हे मानव शरीर आहे. आणि या शरीरामध्ये आपल्याला सगळं करण्याची सामग्री दिलंय, सामर्थ्य दिलंय, समज दिलाय, स्वाधीनता दिलाय, स्वातंत्र्य दिलंय. आणि महाराज या सगळं करण्याचं जी मती आहे ते सुद्धा दिलेली आहे, त्याच्यासाठी आयुष्य दिलंय. म्हणून संत म्हणतात हे जरी स्वतः सदुपयोग करता आला ना
आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे ऐसा अधिकार नारायणी कृपा अवलोकने दिदलासे. अरे एवढा अधिकार दिला आणि म्हणून या अधिकाराचा सदुपयोग त्यांनी केला जे विप्र आहेत, विशेष प्रज्ञा ज्यांना प्राप्त झाली आहे. किंबहुना ती पुष्ट होण्यासाठी रात्रंदिवस ज्याने वेळ घालवला. कसं आहे, साधू संतांच्या बुद्धीचा प्रकाश ज्यांना अनुभवानं दिसलेला आहे तेच शब्दामध्ये आणलंय. पण त्या शब्दातला भाव तेव्हाच कळतो जेव्हा जीवन पवित्र असेल, साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे असेल. कारण शुद्धचर्या हे संतांचे पूजन आहे. नाही लागत, काही पैसा लागत नाही, त्याला फूल लागत नाही लागत नाही. आणि म्हणून असं पवित्र जीवन झाल्यानंतरच त्या शब्दांचा अनुभव येतो. आणि अनुभव आल्यानंतर आम्ही जे बोलतो ना त्या बोलण्याचं सामर्थ्यवान शब्द असतात. विठाला आणि म्हणून या लोकसंग्रही साधूनी या देहामध्ये ते परम सत्य साधलेलं आहे. ते सत्य ज्याने साधलं त्यांचं नाव साधू आहे. ज्याने षड्विकारांना धुवून टाकले, विषमतो होणे सांडले. जी विषमता जीवनामध्ये आहे, विषमता हेच विष आहे जीवनामध्ये. म्हणून देव काय आहे, देव प्राप्तच आहे. फक्त प्राप्त वस्तू आम्हाला दिसत नाही. कशामुळे? मयटपणा आलाय, वरून मळकटपणा. तो गालिब म्हणून शायर आहे. शायर फार प्रचंड प्रज्ञावान मंडळी या भूमीमधून जन्माला आली. म्हणून आपल्याकडं भारताच्या भूमीसाठी अनेक रचना आहेत संगीत गाण्यांच्या. ए मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे. हे दगड नाही, हे माणसं हिऱ्यासारखे आहेत महाराज. हो, आमच्या गणपरात अशी सगळी ही ज्यांनी हे बुद्धीचा प्रकाश शब्दात आणून ठेवलाय ना, हे सगळी हिरे होते. त्यांचे शब्द सुद्धा त्या हिऱ्यासारखे. अहो, त्या दगडाच्या हिऱ्यांना कोण दिसतात, त्याच्यापेक्षाही असणार. आणि म्हणून त्यांचे जे शब्द आहेत ते शब्द नव्हे, प्रत्यक्ष देव म्हणतात. तो बरा आहे. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव. शब्द हे आमच्या घरचं धन आहे. शब्दाची आमच्या जीवाची जीवन. शब्दे वाटू धन जनलोका. विठाला आणि म्हणून हे लोकसंग्रही जे साधू आहेत यांच्या बुद्धीचा प्रकाश मी सांगत होतो तो गालिब लिहितोय. साधू संतांच्या अभंगातून त्यांच्या लिहिण्यात काहीच फरक नाही, फक्त त्याला शायरी म्हणलं जात आहे. कारण एकम सत्य विप्रा बहुधा वदंती. एकच सत्य अनेकांनी अनेक पद्धतीने अनेक भाषेने सांगितलेलं आहे. सांगण्याची पद्धत जरी वेगळी असेल तर सत्य मात्र एक आहे. ते लिहितात, ये गालिब जिंदगी भर गलती करता रहा. हा गालिब म्हणजे ते स्वतःला म्हणून घेतात, दुसऱ्याबद्दल बोलत नाही. हे गालिब ये जिंदगीवर गलती ये करता रहा, धूल चेहरे पे थी आईना साफ करते. काय प्रकाश आहे तुला. अरे जीवन मळक माझं आणि मी दोष दुसऱ्यांचे पाहतो. दुसऱ्यांचे दोष पाहण्यासाठी बुद्धीचा प्रकाश दिला नाही. बुद्धी कशासाठी दिली ईश्वर? दरबारे लिहितात ना हरिपटामध्ये. बुद्धी त्या सत वस्तूला प्राप्त करून घेण्यात. सत काय आहे तर दिव्य असा जी वस्तू आहे त्याचं नाव देव आहे. तो प्राप्त करून घेण्यास सहाय्य करण्यातच बुद्धीचं वैभव आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ एका केशवराजे सकळ
एका केशवराजे त्याला प्रसिद्ध करून घेण्यात, त्याला समजून घेण्यात या बुद्धीचं वैभव आहे. परंतु या बुद्धीचा प्रकाश आम्हाला आमच्या जीवनातले दोष पाहण्यात आणि त्याचं उच्चाटन करण्यात, त्याला दूर करण्याचं सामर्थ्य आहे. पण बुद्धी मनुष्य दुसऱ्याचा दोष पाहण्यात आणि इतर गोष्टीमध्ये दररोज त्याला खपवत असतो, खर्च करत असतो. आणि प्रत्येकाला स्वतंत्र दिले आणि दररोज कमी कमी होत जाते बघा. आयुष्य कमी होत जातं, इंद्रियांचं बल कमी होतं, अतींद्रिय मन बुद्धी आदी याचं चित्ताचं बल रोज कमी होतं, तीळ आणि एके दिवशी काहीच कळत नाही. अशी अवस्था येते वृद्ध वयामध्ये. त्याला घर सुद्धा लक्षात येत नाही, माणसं कळत नाही. तीच बुद्धी आहे पण तिचं बल क्षीण झालेलं असतं. म्हणून ज्ञानोबा येतात, ऐसी दशा येईल पुढे तै मन होईल वेडे, या लागी आत्मज्ञान रोकडे चिंतोनी ठेवी आधी पाऊल टाकण्याच्या आधी, श्वास घेण्याच्या अगोदर. आणि म्हणून जे प्रज्ञावान आहेत अशा साधू संतांच्या जवळ जावं, त्यांना हात जोडावे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशान्ते ज्ञानेनस्तत्वदर्शिनः. अरे त्यांच्या जवळचा ते स्वाभाविक दयावान आहे, संत दयावान आहे. अरे ज्यांनी त्रास दिला त्यांना सुद्धा दूर केलं ना. तू जर हात जोडून गेलास तर तुला हृदयात ठेवते. विठाला आणि म्हणून अशा साधू संतांकडे जाताना फक्त विधी सांगितले, त्यांना काय लागत नाही. साधू संतांना काय लागतं? कारण भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा विषय तो त्यांचा नावडे जनधन माता पिता. तुम्ही काय, देव सुद्धा असमर्थ आहे त्यांना काही देऊन तृप्त करण्यात. कारण त्यांच्या आत्मरतीने तृप्त झालेले, आत्मवस्तूंना तृप्त झालेले ते भक्त आहेत. कारण ज्यांना भक्ती प्राप्त झाली ना, याची व्याख्या नारद महर्षी करतात. सातू अस्मिन् परम प्रेम रूपा. ती भक्तीच असेल, ती प्राप्त झाली की तो प्रेमाच्या अशा महासागरामध्ये डुबकी मारत असतो. यम लब्ध्वा पुपां पुमां हो मत्तो भवति. गज हत्ती कसा रस्त्याने चालतो असा मत्त असतो. मधून दिसताना दिसतो वरून टाकतात, पण आतमध्ये त्याचा मस्ती होते. सिद्धो भवति स्तब्धो भवति आत्मारामो भवति. विठ्ठला आणि म्हणून त्यांना वस्तू लागत नाही. आणि ज्यांची ह्या साधू संतांनाच काही लागत नाही, पण साधू संतांचे जे अधिष्ठान ईश्वर आहे, देव आहे, ते तर संपूर्ण आहे. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. त्याच्यातून कितीही काढा ते पूर्ण तसंच राहतं. अविटगे माय विठेना जवळ आहे, फक्त त्याची ओळख नसल्यामुळे विठेना असं. आणि याची भेट व्हावी म्हणून तुकोबरायाकडे तुमच्या आमच्यासारखा एक साधक गेला. एवढे शास्त्र पुराण सगळं पाहतो आपण, पण अवघड सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. सोपं आम्हाला सांगा तुकोबराय, देव कशानं भेटेल हो? भावनेतून, प्रेमानं देवाचं नाव घे. जे दिव्य वस्तू आहे ना ते सत्य आहे असं म्हण. आणि बाकीच्या गोष्टीकडे जास्त डोक्याचा बुद्धीचा विचार, जास्त वेळ खर्च करू नकोस. सत्य वस्तूला काही लागत नाही. सत्य वस्तू तुला प्राप्त आहे. सर्व वस्तूत आहे, सर्व वेळेत आहे, सर्व देशात आहे. देश काल वस्तू परिच्छिन्न अशी असणारी वस्तू आहे आणि तिला शोधावं लागत नाही. प्राप्त असलेल्या वस्तूमध्ये जो प्रतिबंध आहे तो घालवावा लागतो, बाजूला असावा. जसं
पाण्यासाठी शोध घेणारा मनुष्य खूप दूरवर फिरत होता आणि एक शहाणा मनुष्य ज्याला पाण्याचा शोध होता त्याला म्हणलं तू किती वेळ झाला फिरतोय, मला पाणी नाही का सापडलं? म्हणजे सापडलंय कशाला, कुठं पाणी दिसत नाही, सापडायचा काय विषय? अरे चल माझ्यासोबत. अगदी जवळ घेऊन गेले. काय इथं पाणी आहे? ते म्हणलं काय सगळं हिरवगार दिसायला, म्हणजे काय पाणी कुठं? तिनं म्हणलं ह्या हाताला असं वरचं शेवळ बाजूला तर खाली पाणी आहे. हे शेवळ आलेलं आहे ना वरचं, ते अनेक विकारयुक्त भावना आहेत आपल्या. त्या जर बाजूला करता आल्या ना, त्या बाजूला म्हणजे हे आगमापायनो अनित्य आहे, येणाऱ्या जाणाऱ्या वास्तविक नाहीत, त्या फक्त आहेत असा भासतात. आणि म्हणून ते जर आल्यास तर स्थिर हो, थोडा स्थैर्य घ्या, थोडस स्थिर राहिलं ना ते आपोआप निर्माण होऊन जातं. आली उर्मी साह्य तुका म्हणजे थोडे आहे विठाला. महाराज सांगतात भावे गावे. भाव म्हणजे काय आहे? भाव म्हणजे एक्झिस्टन्स, आपली सत्ता आहे. मी आहे असं वाटतं ना आपल्याला. काय आहे मी याचा आपण विचार करत नाही. संतांनी सांगितले तुमच्याकडे बुद्धी दिली आहे, मी काय आहे याचा विचार करा. हे देह आणि या देहामधला जो प्रकाश आहे तोपर्यंत आपल्याला कार्य कर्तृत्व किंवा एखादी वस्तू जाणून घेण्याचं जे ज्ञातृत्व आहे हे आम्हाला सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य उसने दिले, ईश्वराने दिलेलं आहे. पण ती कशासाठी? हे मी काय आहे त्याचं जे अस्तित्व आहे त्याचं नाव आहे भाव. कधी कधी मनुष्य इथं माणसामध्ये बसलेला असतो पण माइंड म्हणजे मनाने ऍबसेंट असतो, कुठेतरी त्याचं मन कुठेतरी गेलेलं असतं. म्हणजे याचा अर्थ आहे त्याची भाव ज्याची त्याची सत्ता आहे ते कुठेतरी दुसरीकडे रत आहे, तिकडे काम करते आहे आणि तो ध्यान इथं असतो. आपण व्यवहारिक भाषेमध्ये म्हणत असतो धड देवळात आणि इच्छित पायकणा, असे शब्द आपण वापरतो. आणि त्याच्यामुळं सगळ्यात आवश्यक आणि महत्वाची गोष्ट आहे आपला भाव. आणि म्हणून नेहमी आपण आपल्या सोबत असलं पाहिजे. आणि आपण आपल्या सोबत राहण्यासाठी आपण आपल्याला ओळखलं पाहिजे. विठ्ठला माणसं म्हणतात फलाना असा आहे, फलाना कसा आहे, दिसताना कसा. अरे तू दुसऱ्याला काय जाणार? तू स्वतःलाच ओळखलं नाहीस तू कोण आहे, दुसऱ्याचा काय समीक्षा करतो? अगोदर स्वतःला ओळख, तू स्वतःचा परिचय करून स्वतःची भेट करून घे. त्याचंच नाव आहे स्वाध्याय. स्वाध्याय तप उच्यते. ज्ञानोबांनी सांगितलं, भगवान श्रीकृष्ण सांगतात की तप म्हणजे काय? स्वतःचं अध्ययन करणे. स्वाध्याय म्हणजे काय असतं? स्वतःचं अध्ययन. रोज त्रिकाल संध्येमध्ये स्वतःच्या जीवनाकडे पाहणे. जन्मून इतके दिवस झाला अनेक कळालं नाही की कोण आहे ते. स्त्री पुरुष, लहानपण मोठं वृद्धपणा हे वरचे आहेत, वरचं कापड आहे. आणि म्हणून संत म्हणतात आम्ही कापडी रे, आम्ही कापडी रे पंढरपूर उत्तरपंथीचे आम्ही कापडी रे. कापड आहे हे वरचे वस्त्र आहे. आणि म्हणून तर जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन गोडीचे, तैसे देहांतराते स्वीकारीचे चैतन्य आहे. हा जो चैतन्य आहे तो परमात्म्याचा अंश आहे. आणि म्हणून त्याच्या दर्शनाबरोबरच प्रशस्ती होते, त्याच्या दर्शनाबरोबरच आपला परम अर्थ होतो. आपण कोण आहे याची आपल्याला ओळख होते. त्या दिवशी जीव हा निर्भय होतो, त्या दिवशी आपल्याला कळतं. आणि हे कळण्यासाठी आपला भाव पाहिजे आपल्या सोबत. त्या दिव्य अशा परमात्म्याशी बोलत असताना, त्याच्याशी अनुवाद करत असताना साधू संतांच्या शब्दाबरोबर. म्हणून संत तुम्हाला मला सांगतात भावे गावे गीत. पण नुसतं भाव निर्माण कशाने होईल? अशुद्ध चित्तानं होणार नाही. दुसऱ्याबद्दल आपल्या अंतःकरणात व्यक्ती वस्तू परिस्थितीबद्दल वेगवेगळे जर भाव असतील, अहो लोक बी असेल, मोह असेल, व्यक्तीबद्दल मोह असतो, वस्तूबद्दल लोभ असतो आणि परिस्थितीबद्दल काम असतो.
म्हणून काम क्रोध लोभ हे काय नरकस्य द्वार. भगवान सांगतात हे नरकाचे द्वार आहे. आणि येतात जातात, फक्त आपण ते आले ना मलाच राग आला असं म्हणत असतो. अरे ती राग आहे तुझा नाही, तुझ्या स्वरूपात नाहीच तो. ते येतो आणि आपल्या शरीरातील सर्व पेशीवर आणि सगळ्यावर बुद्धीवर ताबा मिळवतो. तेव्हा आपल्याला वाटतं आपणच मलाच राग आला, पण आपण आपल्याला ओळखलेलं नाही. अरे येणारा जाणारा हा राग आहे, हा चोर आहे, हा दुश्मन आहे, हा ज्ञान नदीचे भुजंग बरोबर म्हणतात. अहो परमार्थ मार्गीचे पाय, अहो असे हे चोर आहेत, हे डाकू आहेत आणि यांच्यापासून आपल्या घराचं संरक्षण करतात. ठकवणी घात करतील, ठकवणी घात चोराची संगे क्रमिता पे पंथ रस्त्यात सौचोर जर सोबत असेल तर मग ते ठिकून या ठिकाणी घात करतील. काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थी जोर घे तो मूर्ख म्हणले ज्ञानोबा. अरे हे संघ चोर संघ असल्यास परमार्थ महाजन तुमच्या हाताला लागू देतील का? ते मध्ये आले ना ज्ञानोबा यांनी फार सूक्ष्म दर्शन दिले आपल्याला. ते काम क्रोध लोभ जे आहेत ही भावना आपल्या चैतन्याच्या सिंहासनावर जाऊन बसतात. हो ती मध्ये येतात काना वाटे डोळ्या वाटे. हे इंद्रिय म्हणून याला सांभाळता आलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. हे भाव जे शब्द आहे ना फार प्रचंड मोठा आहे. कारण भाव जर पक्का झाला तर कुठेही देव असला की असा ओढून येतो. एवढं फक्त याला तुका मने भाव जवळी धरुणी आणि देव, जवळी धरुणी आणि देव, जवळी धरुणी आणि देव. तुका मने भाव जवळी धरुणी आणि देव, जवळी धरुणी आणि देव, तुका मने भाव देवाला धरून जवळ आणण्याचं साधन म्हणजे भाव. आणि तेवढा भाव जर बाजूला गेला ज्ञानोबा सांगतात भाव बळे आकळे येरवी नाकळे करतळी आवळे तैसा हारी. जर भाव पक्का झाला तर हातातल्या आवळ्याप्रमाणे तुम्हाला त्याचं दर्शन होईल. आणि येरवी कसं आहे पारियाचा रवा येत. हा एवढा अवघड आहे. पारा जर खाली पडला ना हातात घेता येत नाही. मर्क्युरी इंग्रजी शब्द आहे पारा म्हणजे. तो जर सांडला खाली तर त्याचे तुकडे होत जातात पण हातावर येत नाही. एवढं अवघड. परंतु भाव पक्का पाहिजे. म्हणून देवाकारणे भागवत स्मार्थ, देवाकारणे भावत स्मार्थ, जावे नरगे भारत दीवा, जावे नरगे भारत दीवा. भाई कशीत तरी बहुत, जाने एकचे तरी
देवाकारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वातावरण फक्त भाव लागतो आणि हा भाव म्हणजे आपलं अस्तित्व आहे, आपली सत्ता आहे, आपलं चित्ररूप आहे आणि हे दोन वस्तू जिथं आहेत तिथं आनंद रूपता आहे. आणि म्हणून ज्या आनंदासाठी मनुष्य धावत राहतो त्या आनंदाची प्राप्ती भावनेतून होते. पण चित्त शुद्ध करून म्हणावं आणि म्हणून ते चैतन्याचे शेजारी वस्ती ज्ञानाचे एकाहारी मनोनी प्रवर्तले महामारे सादरतेना. हे अडचण जी दुःख आहे, जी बनबन आहे, जी सारखं खालीपणा आहे, ते माणूस हे करावं ते करावं. अहो व्यसनाला प्राप्त होण्याचं कारण हेच दुःख आहे. या लोकांनी एवढं वैताग आणलेला असतो, त्याला वाटतं याला विसरावं म्हणून व्यसनात जातो, पण वरची वरती रिकाम होत जातो, जास्तच होतं. आणि म्हणून एक भाव आहे मला तुकोबारांनी, हे वैज्ञानिक स्टेटमेंट आहे, हे सायंटिफिक बोलणं आहे. विज्ञानासहित ज्ञान सांगतात. भावे गावे शुद्ध करून या चित्त हित प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्या चित्ताची शुद्धता हेच देवाची सेवा आहे. किती स्पष्ट सांगावं. चित्त शुद्ध करणं हेच देवाची सेवा आहे. कारण तिथं देव राहतो, त्याला गुदमरतं अशुद्ध चित्तामध्ये. मनुष्य जीवनामध्ये अशा दोष उठतो. कारण साधू संत सांगतात बाबा मनुष्य सोडून इतर योनीमध्ये पाप पुण्य वाईट चाललं काही कळत नाही. अहो कारण पशु काय पाप पुण्य जाणते, त्याचं नावच पशु आहे जे पाशात अडकलेले आहे. आणि म्हणून याच्यातून मुक्त जो आहे तो मनुष्य जीवन आहे. आणि याच्यासाठी संत सांगतात तुला मुक्त आहेस, विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, समज आहे, सामर्थ्य आहे, स्वाधीनता आहे. आणि म्हणून सामग्री आहे तुझ्याकडे, तू भावनेतून शुद्ध होऊ शकतो. अंतःकरण शुद्ध करून घेऊन तू ईश्वराचं भजन करू शकतो. भजने म्हणजे त्याच्याशी एकरूप होणे. आणि कसं एकच सत्य आहे परंतु अनंत रूपात आहे हे दृष्टी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. कशासाठी महाराज? या साधकाचं म्हणणं होतं मला देव पाहिजे आणि म्हणून हा उपाय तुकोबाराय सांगतात. या चोराला पळून लावायचं नाही की चोर अगोदर येते आपल्याकडे. ज्यांना आपण बोलत राहतो तेच घरावर हल्ला करून राहतात. म्हणून सांगितलं बाबा तुला प्राप्त करून घ्यायचं ना सुख आनंद. सोपं वर्म सांगतात तुकोबाराय. तुला देव पाहिजे ना, तुला देव म्हणजे आनंद पाहिजे ना, देव म्हणजे शांती पाहिजे ना, देव म्हणजे दुःखाची निवृत्ती पाहिजे ना, तर हा उपाय तुला सांगतो. भावनेतून देवाचं भजन कर. हे मुख्य दोन साधनं सांगितले. बाकीचे छोटे छोटे जे चित्त शुद्ध सांगितले ते चित्त शुद्ध होण्यासाठी काही उपाय सांगतात. ते पुढच्या 4 अभंगातील 4 प्रमाणाने 4 कडव्यानं ते पुढे सांगणार आहेत. पण आपली वेळ संपत आली आहे म्हणून थोडस भजन करू. विठोबा रखुमाई पहिली परमार्थिक देवाची साधना म्हणजे भावनेनं प्रेमानं. अरे 2 अभंग येऊ दे प्रेमानं गायचा. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. हे शुद्ध चित्त राहण्यासाठी तुला उपाय सांगतो. पहिलं काय उपाय सांगितला? अनेकाचे कानी गुण दोष मनानानी. कानी आणि याचा अर्थ डोळ्यात सुद्धा आणू नको आहे. कानी याचा अर्थ मनात सुद्धा आणू नको. यात अशा अनंत दोषाने युक्त जगत आहे. कारण तिचं नाव माया आहे. माया हे दोषयुक्तच असते. आणि तर साधू संतांनी याच्यासाठीच म्हणले नाही.
आवर्या पावर्या पुली माया आमासी काया भयभीत केले. दोष आहे हा, हे दोष सगळे त्या माईमध्ये राहतात आणि म्हणून दोष दृष्टीने जगताकडे पाहू नको. कारण हे जगत काय आहे? तू वैष्णव आहेस, तू विप्र आहेस, तू प्रज्ञावान आहेस, तू देवाचं लेकरू आहेस. तर या जगताकडे बघत असताना जगदीश रूपाने पहा. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. अरे तुझा धर्म आहे हे विष्णुमय आहे आणि म्हणून तुझ्या देवाचं स्वरूप आहे. कारण मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भ ददाम्यहम्. अरे माझे आहे हे महब्रह्म माया आणि हे जगत तिचं लेकरू आहे. जगदंबरू हे अपत्य. आणि म्हणून याच्याबद्दल द्वेष, याच्याबद्दल मत्सर करशील तर तू मुक्त होणार नाहीस. म्हणून निर्वय भावे सर्वभूता, निर्वय भावे सर्वभूता, निर्वय भावे सर्वभूता, साधन परवे हे निर्वैर अजात शत्रू झाला पाहिजे. साधू संतांचं जीवन पहा, अगदी सहज आहे, स्वाभाविक. सगळ्या जगात ज्यांनी त्रास दिला त्यांचंही कल्याण झालं. कारण ते ज्ञानोबाला किंवा साधू संत उदाहरण देतात की घन आणि आयरणीच्या मध्ये परीस सापडतो. परिसाला आयरणीवर ठेवून जर घनानं मारलं तरी घनाला सोनं करते. मारायला आलंय म्हणून करत नाही. हे संपूर्ण विश्व परमात्मा जगद्गुरु आहे. कृष्ण वंदे जगद्गुरु. जगत हेच गुरु कृष्ण रूप आहे. याचा अर्थ भाव तुम्हाला कसाही काढता येईल. आणि म्हणून बघा, प्रत्येक वस्तूकडे बघा, झाड बघा, पाणी बघा, सगळे फक्त दुसऱ्यासाठी जीवन आहे सगळ्यांचं. तुम्ही स्वतःच जीवन स्वतःसाठी सुद्धा जगत नाही, दुसऱ्यांना त्रास दिला असं म्हणतात. आणि म्हणून अनेकाचे कानी गुण दोष म्हणा आणि कारण तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ. आणि मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा. ठेंगणा करण्याचा लाक्षणिक अर्थ असा आहे, लय तर्क कुतर्पण लय बुद्धी असल्यासारखा वागू नको. कारण त्यांनी जीवन खपवून खूप अभ्यास केला शास्त्राचा आणि तुमच्या आमच्यासाठी सोपं तयार करून ठेवलं. मागील आधार बहुता झाले, मागील आधार बहुता जळू नये शहाणी माणसं मागच्या माणसांचा आधार निर्माण करून जात असतात. बघा ना, आपल्या आई वडिलांनी जर आपल्याला घर प्रॉपर्टी ठेवली नसते तर काय तक्रार मिळतो. शहाणी माणसं ते आपल्यासाठी घर सगळं तयार करून जातात. त्यांनी काही केलं नसतं तर उघड्यावर बसवावं. हा तसंच आहे. जसे ही वडील आहेत ना, तसे सगळ्या माणसामध्ये सगळ्यात वडील संत असतात. कारण त्यांना वैश्वर काम करतो. आणि म्हणून तुम्ही आनंदी व्हावे याच्यासाठी त्यांनी हे वचनांची रचना केली आहे. त्यांचा काही दुसरा उपाय म्हणजे दुसरा काही अर्थ नव्हता. त्यांचा दुसरा काही हेतू नाही. उपकारासाठी केले हे उपाय येणे विनत काय साडा. दुसरं नाही, फक्त उपकार म्हणजे जवळ त्या सत्वस्तूच्या जवळ करायसाठी केले. आणि म्हणून मस्तक ठेंगरा. तर्क कुतर्क करू नको. असं झालं का तू बरं वैकुंठाला गेले का म्हणून माणसं तुला काय घेणं त्याच्याकडे. तुला एवढं डोकं लावू नको. लय तर्क कुतर्क जीवाच्या. म्हणून त्याला सांगितले मस्तक ठेंगणा. आणि दुसरा अर्थ आहे नमन कर. ज्येष्ठ माणसं असतील ते सगळे साधू संत आहेत आणि म्हणून त्यांच्या चरणावर नमन कर. कारण ऋषी मुनींनी सांगितलं अभिवादनशीलस्य नित्यं मृधोपसेविनाः चत्वारि तस्य वर्धते आयुर्विद्या यशोबल. तुला ते पाहिजे ना संसारामध्ये आनंद मिळवण्यासाठी.
त्याच्याच ती सहज प्राप्त होत सगळे आशीर्वाद देतील तुला, तुझं आयुष्य वाढेल, विद्या येईल, यश मिळेल, विद्या मिळेल, बळ मिळेल, हे सहज अशा मस्त ठेवणा करी संताच्या चरणी. शाने माणसाचे कोणता महाराज का असना, पण काय सांगतो त्याच्याकडे लक्ष दे आणि ते वचन उचल. वेची ते वचन जेणे राहे समाधान. कारण भजनाचं फळ काय आहे, जसं अष्टांग योगाचं फळ शेवटी अंतिम समाधी आहे. यम नियम प्राणायाम आसन ध्यान धारणा समाधी शेवटचं समाधी. तसं भजनाचं समाधान हे फळ आहे. तुका म्हणे जेणे पाहिजे समाधान ऐसे ते भजन पार पावे. मला पलीकडे घेऊन जाण्याचं सामर्थ्य त्या भजनात आहे. आणि म्हणून असं भजन कर, वेचिते वचन जेणे राहे समाधान, तुझ बाबा आहे तरी हा सुलभ उपाय. सोपा उपाय सांगितलाय. आणि शेवटी म्हणतात बाबा जीवन बघणं सगळ्या जगात संपूर्ण पंचमहाभूत असेल, पृथ्वी असेल, सगळे 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 जीवजंतू प्रत्येकाचं जीवन उपकारात आहे. सगळ्यांचं थोडकं तरी आपल्या जीवनामध्ये उपकार पाहिजे. तुका म्हणे फार फार नाही, अहो फार जग उपकारक आहे. संपूर्ण जग उपकाराची ठेव आहे मला, पण थोडा फार झाला तर नाहीतर थोडा जेवढा होईल तेवढा. अरे दरवाजात एखादा पशु आला असेल आणि ते गटारातलं पाणी पित असेल, पाणी येत नसेल त्याच्यामध्ये, तुला कळतंय ना, तुझ्याकडे पाणी असेल तर टोपलं बाहेर ठेवून पाणी, त्याच्यात परमात्मा. अरे काशीहून आणलेलं गाढवाला पाणी पाहिजे, एवढ्यापेक्षा याच्यापेक्षा आदर्श काय असतं. हा, कारण वस्तूपेक्षा ते चैतन्य महत्वाचं आहे. म्हणून ह्या गोष्टीला आपल्याला ती दृष्टी यावी, याच्यासाठी साधू संत म्हणतात फार करता नाही आला तर थोडा तरी परोपकार, तुझं भावा हे देव तरी हा सुलभ उपाय. वेळ झालेली आहे आणि या वेळेमध्ये यथामती यथावकाश दिसत. कारण साधू संतांचे शब्द हे विश्वतोमुखम आहे. रात्रंदिवस तुम्ही या शब्दावर बोला, संपतच नाही. एक एक शब्दच आयुष्यभर पुरेल एवढा आपल्याचा तर विशेष करून द्या. आणि म्हणून हे साधू संतांची शब्दांची आपल्या मुखामध्ये उच्चार करून आपला देह पवित्र करावा, याच्यापेक्षा मोठं दुसरं काही नाही. आणि म्हणून संत सांगतात भावे गावे की शुद्ध करोनी चित्त, तुझं भावा हे देव तरी हा सुलभ. अनिकाचे कानी गुण दोष म्हणाला, मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा. अरे वेची ते वचन जेणे राहे समाधान, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. कशासाठी तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय. झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या हनुमंतराच्या श्रेणी समर्पित. या ठिकाणी आदरणीय महाराज गजानन महाराज या ठिकाणी आले म्हणून माझा तांतरी झाला. अहो हे वारकरी दिसतात असेल, महाराज याचा फार मोठा कष्ट आहे, आपल्याला लक्षात येत नाही. आणि म्हणून यांना सांभाळलं पाहिजे. हे आपल्या जीवनाचं फार मोठं वैभव आहे, वारकरी असणं समाजामध्ये. कारण यांचं जीवन अशा नवीन पिढ्यांना असं पथदीपक असतं. शुद्धचर्या असलेले माणसं जीवन हे समाजात असणं आवश्यक आहे, त्यांचा पण आदर केला पाहिजे. आणि हे या ठिकाणी त्यांची उपस्थिती झाली. आदरणीय गुरुवर्य आमचे बाबा गुरुवाकर बाबा, अगदी विनम्र, एवढं वय आहे महाराज. अहो त्यांचं वय आहे ना, त्यांची साधना जेवढी तेवढं आयुष्य नाही आमचं. आम्ही काय बोलावं इथं त्यांच्यासमोर. पण हे गुरुजी आहे आमचे आदरणीय डोंगरे सर आहे. आपण सगळे भाविक आहेत. आज विशेष म्हणजे आमच्या सरांची उपस्थिती. त्यांनी म्हणून फोन केला, इकडून कोणीतरी स्पीकरमध्ये माझं नाव त्यांनी मला फोन केला, महाराष्ट्रातील सेवा आहे ना, हो तुम्ही पुकारलं, तुम्ही उपकार केला, बरं झालं. त्यांनी मग मला फोन केला. हे असे माणसं आहेत. हो, आणि म्हणून असा सर्वांच्या हृदयात असलेला माझा परमात्मा, त्याच्या शरणी साष्टांग प्रणिपात घालतो. आणि म्हणून काय तुम्हाला उपदेश करावा, तुम्ही प्रत्यक्ष भगवंताचे स्वरूप आहात. अहो न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे पुरते विनवित असे तुमचे देणे तुम्हा समर्पण या पायी झालो कराई. पांडुरंगा सेवेमध्ये जमा धरा, कृपा करा सेवटी. दत्तमश्य
या ठिकाणी या सप्ताहाचे अखंड हरिनाम सप्ताह सोमवंशी नगर लातूर याच्यामध्ये श्रीराम कथा ज्ञान यज्ञ 16 आदरणीय MC भारती महाराज या ठिकाणी भगवंताच्या लीलांचं रामप्रभूच्या या रामायणामधून वर्णन करतात. आपण श्रवण करतो, दररोज ऐकावं. अंतःकरणात हे बसलेले चोर जोपर्यंत आपल्याला निदर्शनास येत नाही आणि त्यानंतर जोपर्यंत संघ आपण असंग होत नाही तोपर्यंत आपल्याला शांती मिळत नाही. जगात कितीही उपाय करून बघा, काहीही करा, कारण आपल्याला ठाऊक नाही. पाश्चात्य राष्ट्रामध्ये करोडोची संपत्ती असलेली ते सोडून वृंदावनामध्ये येण्यासारखे लोक. या जगात कुठलीच वस्तू नाही जी समाधानली आहे. समाधान तुमच्या जवळ आहे. तुझं आहे, तुझं पास आहे, तरी तो जागा प्रतिबंध असणाऱ्या वस्तू आहेत. त्याचं आपल्याला ज्ञान होणं आवश्यक आहे. म्हणून साधुसंत आपल्या शब्दांचा या ठिकाणी रूप देऊन त्याला त्यांच्या भावनेला रूप देऊन तुमच्या आमच्यापर्यंत हे शब्द आले आणि म्हणून त्यांचे अनंत उपकार आहेत. पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद. सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. असू दे.